कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भयावह आठवणी देश अजूनही विसरलेला नाही। कोरोनाची ही दुसरी लाट तर अजून पुरती ओसरलेलीही नाही, पण ती लाट ओसरण्याआधीच लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारकडून करण्यात आलेला दावा अचंबित करणार आहे। देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही असा दावा या उत्तरात करण्यात आलाय। त्यावरून आता केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई पुन्हा सुरू झाली आहे। दवाई से लेके सिलेंडर तक हम लोग अरेंज कर रहे हैं। कई सारे लोग ऑक्सीजन की कमी से जूझ रहे हैं। ना ऑक्सीजन थी, ना बेड्स थे, ना वेंटिलेटर्स थे। सुबह से लोगों को दिखता था ऑक्सीजन ऑक्सीजन। ये क्राइसिस ये पॉलिटिक्स का रीजन नहीं बननी चाहिए। जिम्मेदार सरकार है, सरकार इसमें विफल हो गई है। ऑक्सिजन ऑक्सिजन आणि ऑक्सिजन संसदेच्या अधिवेशनात पॅगॅसिस नंतर सर्वाधिक चर्चा झाली आणि वादही झाला तो फक्त ऑक्सिजनवरून। राज्यसभेतही कोरोनावर चर्चा सुरू झाली आणि सभागृहात एकच शब्द होता, तो म्हणजे ऑक्सिजन। मुझे पता नहीं था कि अस्पताल और ऑक्सीजन का क्या रिश्ता होता है सर। अवघा देश हा संघर्ष करत होता आणि त्याच संघर्षाची गाथा खासदारांनी मांडली। गंगेच्या पात्रात वाहणारे मृतदेह अवघ्या देशानं पाहिले। काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंनी त्याच मृतदेहांचे फोटो संसदेत मांडले आणि विषय पोहोचला तो ऑक्सिजनच्या तुटवड्यावर। कोविड का मामला खत्म नहीं हुआ, अभी लोग मर रहे थे, अभी लोगों की लिए ना ऑक्सीजन थी, ना बेड्स थे, वेंटिलेटर्स थे, कुछ थाली बजाने में। खरगेंनी सरकारला धारेवर धरलं, मात्र ऑक्सिजन तुटवड्यामुळेच अनेकांचा जीव गेला हेच अंतिम सत्य आहे। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सरकारनं ही गोष्ट पूर्णपणे नाकारली आहे। विरोधकांनी विचारलं की ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे किती जणांचे प्राण गेलेत, तर त्यावर उत्तर देत सरकारनं सांगितलं की ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकही जीव गेला नाहीये। ही सरकारची त्याच उत्तराची फोटोकॉपी आहे। त्यावर स्पष्ट लिहिलंय की ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोणाचेच प्राण गेले नाहीयेत। काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी लोकसभेत विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी हे उत्तर दिलेलं आहे। आरोग्य हा राज्याचा विषय असून राज्यांनी अशा पद्धतीनं रेकॉर्डमध्ये एकही ऑक्सिजन अभावी मृत्यूची नोंद केलेली नाहीये असा केंद्राचा दावा आहे। भारत सरकार जो स्टेट गवर्नमेंट आंकड़ा भेजती है उसको कंपाइल करके पब्लिश करती है। भारत सरकार का काम होता है उसको पब्लिश करने का, उसके अलावा हमारा कोई काम नहीं होता है। ना ही भारत सरकार ने किसी को कहा है कि हम कम आंकड़ा दीजिए। म्हणजेच राज्य सरकारनेच आकडे लपवले की मृतांची माहिती लपवली। असं असेल तर वेळोवेळी केलेल्या दाव्यांचं काय? आता ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे नेमके किती मृत्यू झाले यावर एक नजर टाकूयात। 24 एप्रिल 2021 ला नवी दिल्लीतल्या जयपूर गोल्डन रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाला, तर त्याच दिवशी गंगाराम रुग्णालयात 25 जणांचा मृत्यू झाला। 1 मे 2021 ला नवी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 3 मे 2021 ला कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला। 11 मे 2021 ला गोव्यातील एका रुग्णालयात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 14 मे 2021 ला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला। हे काही प्रातिनिधिक आकडे आहेत, मात्र तरीही सरकारनं वेगळाच दावा केलाय। त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर निशाणा साधलाय। जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे। उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल, सरकार सत्यापासून दूर पळत आहे। बहुतेक हा पेगाससचा परिणाम आहे। बॉम्बे हाईकोर्ट में महाराष्ट्र सरकार ने खुद कहा है और माना है कि किसी प्रकार से भी कोई मृत्यु ऑक्सीजन शॉर्टेज के कारण नहीं हुआ। केंद्राकडून राज्यांकडे बोट दाखवलं जातं, तर विरोधकांकडून सरकारकडे, आणि यावरूनच रंगलंय जोरदार राजकारण। मात्र याच राजकीय संघर्षात सर्वसामान्यांनी कोणाकडे पाहायचं आणि राज्यांनी ऑक्सिजनमुळे दगावलेल्यांची आकडेवारी का दिली नाही? कोरोनाचं संकट हे आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाहीये,
असं पंतप्रधान कालच भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत म्हणाले होते. मात्र त्यापाठोपाठ आता कोरोनाच्या मृत्यूच्या आकड्यांवरून अशा पद्धतीनं राजकारण मात्र सुरू झालं आहे. जी गोष्ट सरकारी रेकॉर्डमध्ये नाही ती जणू अस्तित्वातच नाही आहे अशा आविर्भावामध्ये सरकारी कारभार चालताना दिसतोय. मात्र त्यामुळे जनतेच्या जखमांवरती मात्र मीठ चोळलं जात आहे. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.